पुण्याच्या राजगड तालुक्यात काल रात्री काही टोळक्यांनी दहशत माजवत हवेत गोळीबार करत एका हॉटेल चालकाला आणि कामगाराला मारहाण केल्याची घटना घडलेली आहे। नक्की ही घटना काय आहे या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्यासोबत राजगड तालुक्यातील वेल्हे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते साहेब आहेत। शेवते साहेब, काय नक्की काल घटना घडली, काय नक्की प्रकार होता? काल रात्री 10 वाजण्याच्या सुमारास कोदोडी फाट्याजवळ हॉटेल श्रीनाथमध्ये हा जो प्रकार घडला त्या दरम्यान जुन्या भांडणाचा राग मनात धरून स्थानिक मुलांनी त्या ठिकाणी येऊन त्यांच्याजवळ असलेला हत्यार, कोयता आणि बंदूक इत्यादीने हॉटेल मालक दसवडकर आणि वेटर शिळीमकर यांना मारहाण केली। त्यामध्ये हॉटेल मालक आणि वेटर हे गंभीररित्या जखमी झाले। त्यांच्यावर नसरापूर येथील हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत, त्यांची प्रकृती स्थिर आहे। तसेच आरोपींनी दहशत माजवण्यासाठी हवेत फायरआर्मचा गोळीचा बंदुकीचा फायर केला आणि त्या ठिकाणी असलेले साहित्याची तोडफोड केली आणि दहशत माजवण्याचा प्रयत्न केला। तर समांतर स्थानिक गुन्हे शाखा पुणे आणि वेल्हे पोलीस स्टेशनचे पथक सध्या आरोपीचा शोध घेत आहे। आरोपी हे स्थानिक असण्याची शक्यता आहे, कारण मी मगाशी म्हणल्याप्रमाणे त्यांचा जुन्या भांडणाचा वाद होता। तर आम्ही थोड्याच वेळात आरोपींना शोधून अटक करण्याची तजवीज ठेवली आहे। पण प्राथमिक तपासात असं निष्पन्न झालं की त्या आरोपींनी हवेत गोळीबार केला। हे बंदूक त्यांच्याकडे आले कुठून किंवा याच्या प्राथमिक तपासात काय निष्पन्न झाले काय? सध्या तर प्राथमिक तपासात काही निष्पन्न झालेलं नाही। ज्यावेळेस आरोपींचा शोध घेण्यात येईल त्यानंतर पुढील तपास करण्यात येईल। धन्यवाद। तर आपण पाहतोय की जी घटना काल राजगड तालुक्यात रात्री घडली त्या संदर्भात सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते साहेब यांनी आपल्याला या संदर्भात माहिती दिल्याचं पाहिलं होतं। कॅमेरा पर्सन तुषार सनेसह विनय जगताप, TV9 मराठी, राजगड, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।